नमस्कार मंडळी, आज आपण अष्टांग योगाचे 8 अंग जाणून घेऊया. अष्टांग योग यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असे 8 अंग आहेत. अष्टांग योग योगशास्त्र हे मानवी जीवनातील सर्व अंगाचा एकत्रित विचार करणारे परिपूर्ण शास्त्र आहे. योगाने व्यक्तीचा विचार करताना शरीर मन या दोन्ही घटकांचा एकत्रित विचार केलेला आहे. प्राचीन काळापासून योगांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. जप योग, ज्ञान भक्ती योग, कर्मयोग. पतंजली ऋषीमुनींनी शरीर व मन आणि प्राणाच्या शुद्धीसाठी तसेच परमात्म्याच्या प्राप्तीसाठी योगाच्या 8 अंगाचा अभ्यास सुचविला आहे. या 8 अंगांना आज आपण अष्टांग योग असे म्हणतो. योग साधनेकरिता योगाचे 8 अंगाचा पूर्णपणे अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. अष्टांग योग यम अष्टांग योगाचे पहिले अंग आहे यम होय. पतंजली योगशास्त्रात 5 प्रकारचे यम दिलेले आहेत. अहिंसा, सत्य, असत्य, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. नंबर 2 नियम. अष्टांग योगाचे दुसरे अंग म्हणजे नियम. यम जसे 5 आहेत तसेच नियम देखील 5 आहेत. शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, आसन. नंबर 3 आसन. अष्टांग योगाचे तिसरे अंग म्हणजे आसन हे होय. देह मन आणि चैतन्य यांच्या पूर्ण समतोलाची स्थिती म्हणजे आसन योग. आसन होय. श्वासावर आधारित योग्य प्रकारे व नियमितपणे आसने करून शरीर निरोगी बनवणे आवश्यक आहे. स्थिर मुखमासनम शरीराला स्थिरता व चित्ताला प्रसन्नता प्राप्त करून देणाऱ्या स्थितीला आसन असे म्हणतात. आसन केल्यामुळे शरीरावर त्यांचे चांगले परिणाम होताना दिसून येतात. नाडी शुद्धी, शारीरिक व मानसिक आरोग्य वृद्धी होते. तसेच मनाला स्फूर्ती प्राप्त होते. आसने अनेक प्रकारची आहेत, त्यामुळे शरीराला कोणती आसने उपयोगी ठरतात याचा अभ्यास करून आसन करणे उपयुक्त ठरते. प्राणायाम अष्टांग योगाचे चौथे अंग म्हणजे प्राणायाम होय. प्राणायामाचा शाब्दिक अर्थ म्हणजे प्राणाचा आयाम, श्वास लांबविणे असा होतो. पतंजली यांनी श्वास रोखून धरणे म्हणजे प्राणायाम होय असे म्हटले आहे. प्राणायामाचे मुख्य 3 अंगे आहेत. पूरक पूरक म्हणजे श्वास आत घेणे. रेचक म्हणजे श्वास बाहेर सोडणे. कुंभक म्हणजे श्वास रोखून ठेवणे. इडा, पिंगळी आणि सुपुमना, मूलबंध, जालंधर बंध आणि उडियान बंध. नाडी शुद्धी, कपालभाती. प्रत्याहार अष्टांग योगाचे 5वे अंग म्हणजे प्रत्याहार होय. अवस्थेमध्ये इंद्रिय स्वतःच्या बाह्य विषयामधून मुक्त होऊन अंतर्मुख बनतात. त्या अवस्थेला प्रत्याहार असे म्हटले जाते. इंद्रियांनी त्यांच्या विषयातून दूर होणे म्हणजे इंद्रियांच्या आहारी गेल्याने आत्म्याचे समर्थन जे कमी होते ते थांबून व्यवहार करणे. धारणा अष्टांग योगाचे 6वे अंग म्हणजे धारणा होय. मनाची एकाग्रता म्हणजे धारणा होय. धारणेद्वारे स्वतःच्या शांत मनाला कोणत्याही विशिष्ट ठिकाणी केंद्रित करण्यास मदत होते. तसेच ध्यानाने मनावर अधिकार प्राप्त व धारणा सिद्ध प्राप्त होते. ध्यान अष्टांग योगाचे 7वे अंग म्हणजे ध्यान होय. कोणत्याही एका निर्णयावर ठाम होणे म्हणजे ध्यान होय, किंवा एकाच ठिकाणी चित्तवृत्तीला सतत गुंतवून ठेवणे म्हणजे ध्यान होय. समाधी अष्टांग योगाचे हे 8वे अंग म्हणजे समाधी होय. प्रथम व्यक्ती ध्यान अवस्थेतून समाधी
अवस्थेत प्रवेश करतो आणि नंतर ध्येय प्राप्तीसाठी तन्मय होऊन जाते. शारीरिक प्रलोभाने आणि चित्तेची एकाग्रता विचलित होत असते, कारण ध्यानाची परिसीमा म्हणजे समाधी होय. जीवनातील समाधी ही एक अशी अवस्था आहे की ज्या मार्फत व्यक्ती बाह्य शरीरातून मुक्त होऊन ईश्वरामध्ये समकालीन करण्याची अवस्था होय. तर मंडळी, माझी माहिती कशी वाटली तुम्हाला ते मला कमेंट मध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.